नांदणी मठातील माधुरी महादेवी हत्तीनी वंतारात गेलेली आहे. या गोष्टीला आता 8 दिवस होत आहेत, पण महादेवीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या या मठातील आणि नांदणी गावातील महिलांना आज देखील महादेवीची आठवण येते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येताना आपल्याला दिसत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की जवळजवळ 8 दिवस झाले महादेवी इथं नाही आहे. काय सांगाल? आता 8 मावी नाही, माझी महादेवी नाही, पण आमचं गाव सगळं सुनं सुनं झालंय, आमचं मन सुनं झालंय, आम्हाला दुःख फार झालंय. कोण कोण जेवायला आल्यात, कोण जेवण सोडल्यात, महाराजी पण जेवण गेलात. आमची माधुरी आम्हाला आल्याशिवाय आम्हाला धीर पोचणार नाही. आम्हाला जायला लागलं तर पण आम्ही सगळी महिला जाऊन आम्ही तिथं जाऊन आमच्या माधुरीला घेऊन येणारच. आमचं जीव जाऊन दे, पण आम्ही माधुरीला आणणारच. तुम्ही या मठात माधुरीसाठी काय काय करत होता? आणि माधुरीसाठी तिला सुजी बनवणार, त्यात तूप घालणार, केळी देणार, चपाती देणार. ते महाराजांच्या हातात आम्ही देऊन गाडीत घेऊन त्याला महाराजांनी त्याला खाऊ घालून नंतर त्याने येऊन आहार करणार. त्याला घातल्याशिवाय त्याने आहार करत नव्हतो. महाराजांनी मी लई प्रेम लावली, आम्हाला मी लई प्रेम लावल्या. 40 वर्ष झाले तिच्या संगत, 4 वर्षापासून आम्ही हाय. आमची माधुरी आम्हाला परत मिळावी हीच अपेक्षा. काय नाही ते शाळेत पोरं संघ हत्ती खेळत होतं, मी बघितले. परवा पंचकल्याण पूजा झालं का नाही, लहान मुलासारखं हत्ती बालनं खेळत होतं, मी बघितले. हत्ती लई शहाणा होतं, देवासारखं होतं. त्या हत्तीला काय तर करून इथं आणायला पाहिजे, माझं लई इच्छा होते. आठवण येते का? आठवण होते, सारखं आठवण होते. आणि कोल्हापूर मठात येत होतं, मी तांदूळ घालत होतं. मुंबई महाराज होतं कोल्हापूरचं, आणि ते 24 मजल बिल्डिंग होतं. त्यांनी म्हणणार हत्तीला पाणी पाजव, तांदूळ दे, कणिक मळून ठेव. कणिक मळून घालणार, तांदूळ घालणार, केळं घालणार. कोल्हापूर मठात आलं तर का आपला नानीची हत्ती आहे, नानी मठात मी राहिले, त्याची सेवा करावं म्हणून मी सेवा करत होतं. कवा येईल ते महात्मा घेऊन आलं तर केळी कणिक मळून देणार, तांदूळ घालणार, पाणी बारीक ठेवणार. महाराज म्हणणार, सुलत महाराज होतं मुंबईचं, त्यांनी म्हणणार हत्ती आलंय मठाचं, त्याला पाणी पाजव, कणिक मळून दे, तांदूळ ठेव, केळं. आठवण येते का? होय. कोरोनाच्या बाजारला ज्या वेळेला जाताना पोळ गल्लीपासून जी घंटा वाजत होती, त्यापासून आम्ही सगळीजण बाहेर मुलं सकट आम्ही खाऊ त्यांना घेऊन येत होतो. आणि तिथे एक मंदिर आहे आंबेडकर गौतम बुद्धांचं, त्यांनी आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढं जात नव्हतं त्यांनी. माधुरी हत्ती काय जी आठवण येते का हत्तीची? येते. आठवण यायला काय झालं, ते पहिलं तर हत्ती वारलं. पहिलं ते हत्ती वारल्यावर पंचगंगेचं एक जॉक आणलं तर, आणि दत्त फॅक्टरीचं एक जॉक आणलं तर, ते 2 जॉक आणलं तर बी ते हत्ती काय हल्लं नाही. मग ते बघा, ते भटारं खायत बघा तिथं, त्याने काहून नाही तर आपल्या जागेवर जाऊन जरा असं लवणल्यावर काय झालं, त्याने असं हलवून सोडणं, हत्ती जाऊन उठवलं. काय बोलले तर काय नाही, माझं जागा मोकळं सोडायचं नाही, असं असलं तर मी हालणार नाही, तर मी इथनं जाणार नाही, असं बोलली. त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितल्यावर झाले. मग त्यांनी असे वंजळीनं फुलं टाकल्याबरोबर एक जॉकला हत्ती उचलली. हे पण जात नव्हतं हत्ती, जात नव्हतं हात मग ढकलावर मग गेले. हे पण जात नव्हतं हत्ती अजिबात. चढून पाठीमागे येणार. महात्मा काय केला, जा जा म्हणून ढकल्यावर मग हात चढलं. हत्ती जात नव्हता, आणि गावात पण डोळ्यात पाणी आणत होतं, हत्ती रडत होतं. ते हत्ती संग गेलो ते पेटत, सगळं पोरं दंगा करत होतं, रडत होतं. आणि हत्ती अगदी हळूहळू चालत होतं. गाडीत चढ म्हणलं तर चढणार नाही, पाठीमागे नाही येणार, चढ म्हणलं तर चढणार आहे, आणि पाठीमागं महात्मा ढकल्यावर परत गेलं. ते जात नव्हतं हत्ती. हत्तीच्या आठवणीने खरं तर सगळं व्याकुळ वातावरण झालेलं आहे. आपल्या डोळ्यात सुद्धा खरं तर पाणी आले. काय भावना आहे? नांदी वर्षाची 1200 वर्षाची परंपरा ह्या अंत्या अंबानीनं मोडून नांदीच्या श्रावकांच्या विरोधात पेठामध्ये काहीतरी चुकीच्या बातम्या सांगून नांदीची हत्ती त्यांनी उचललं. काय नांदीमध्ये एक घरची लेक म्हणून नांदीत हत्ती गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणी घरात स्वयंपाक केलेला नाही, कोणी जेवलेलं नाही, आणि आबालवृद्ध बायका चहा देखील घेतला नाही. आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येकाच्या घरात गावात शेताकडे कोण लोक गेले नाहीत, वैरण केलं नाहीत, काय सण केलं नाहीत. काय त्यानंतर महाराजांच्या सान्निध्यात असून महाराजांनी धीर देत असंच पुढं आमची प्रयत्न करून राजू शेट्टींना सांगून
आमची हत्ती आम्हाला परत मिळावं, आमची एकच मागणी आहे. अजय, एक शेवटचा प्रश्न विचारतो. याच ठिकाणी त्या दिवशी रात्री हत्तीच्या डोळ्यात सुद्धा खरं तर पाणी आलं होतं. तुम्ही होता का त्यावेळी? होतो, मी इथंच होतो. आम्ही सगळी रडतीत जाताना पाया पडताना आम्हाला आशीर्वाद दिले, पिपी एक दिली आणि रडा लागली. महाराज पण रडागले, सर्व लोक रडागले. मठ सगळं भरलेलं होतं. सगळ्यांना शेवट आशीर्वाद दिली. माझी माधुरी पिपी शेवटाला मला देऊन निघून गेली. सरकार एवढं करायला नको जर तर ते केलं. तुम्ही तिला जेवण करून देत होता का? हो, ते करून होत होतं. कणिक म्हणून देणार, सुजी. मागणी काय तुमची आता? आम्हाला आमची लेक आम्हाला परत मिळून दे हीच अपेक्षा आहे. आम्हाला कोणाचं काहीही नको. आमची लेक आमच्या गावात येऊन दे. गाव सगळं भरघोस असून दे. आमचं गाव म्हणजे लेक असल्यावर गाव कसं होतं आणि आता 8 दिवस कसं झालंय. लहान मुलं पण आजारी पडल्यात. कसं करायचं? मुलं हत्तीशिवाय 1 सेकंद राहत नव्हतं मुलं. आपण बघू शकतो की हा जो मठ आहे याच मठामध्ये शेवटच्या दिवशी त्या दिवशी हत्ती रडत होता, गावकरी रडत होते आणि या भाऊक वातावरणामध्ये महादेवीला या ठिकाणाहून घेऊन गेलेत. त्याच मठामध्ये आजही तसंच वातावरण आहे, गंभीर वातावरण आहे आणि या मठात येणाऱ्या गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. ते अश्रू केवळ आपल्या महादेवीच्या आठवणीतून हे अश्रू येतात. गेली 8 दिवस ते महादेवीची वाट पाहतायत. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की महादेवी हत्तीन ही आमची लेक आहे आणि ज्यांनी कोणी महादेवी हत्तीला घेऊन गेलेले आहेत त्यांनी आमच्या लेकीला सन्मानानं पुन्हा परत करावं. कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.